मला इथे बोलण्याबद्दल. आणि हा विषय असा आहे की हा जागोजागी बोलला गेला पाहिजे, तरच आपला भारत पुन्हा एकदा कृतीरूपाने एकात्म होईल. तत्वरूपाने एकात्म आहेच, पण कृतीरूपाने एकात्म होण्यासाठी अजून थोडासा वेळ लागणार आहे. पण आपण असे कार्यक्रम जितके करू तितकी त्याची गती वाढेल. मी फक्त 2-3 घटना सांगतो, खूप इंट्रोड्यूस न करता. एकतर सगळ्यांनी आपली माहिती थोडीशी अपडेट करायची आहे, अपग्रेड करायची आहे की नॉर्थ ईस्ट म्हणजे 7 राज्य नाही आहेत, आता 7 सिस्टर्स नाही आहेत. तर आता अष्टलक्ष्मी असं एक चांगलं नाव आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिलं आहे. तर त्याच्यात सिक्कीम पण आला आहे. म्हणजे सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम असे 8 राज्य आहेत. तर ह्या अष्टलक्ष्मी म्हणायचं आता आपण, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे केव्हाही नॉर्थ ईस्ट आला विषय, तर नॉर्थ ईस्ट म्हणजे 7 सिस्टर्स नाही, नॉर्थ ईस्ट म्हणजे अष्टलक्ष्मी. आणि खरंच अष्टलक्ष्मी आहे, कारण पूर्ण आपल्या घरात पूजेचं स्थान कोणतं असतं, कोणती दिशा असते? नॉर्थ ईस्ट, ईशान्य. आणि भारताचा नॉर्थ ईस्ट हा अष्टलक्ष्मींचा प्रदेश आहे, म्हणजे तोही पूजेचं स्थान आहे. याचा अर्थ तिथे एनर्जी क्रिएट होते देवाची, ते आपल्या त्या देशाचं स्थान आहे. म्हणून जे श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगचे आहेत प्रणेते, ते नेहमी म्हणतात की भारताचा सूर्योदय नॉर्थ ईस्टमधनंच होणार आहे पुन्हा एकदा. आणि आत्ता आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे की अरुणाचल प्रदेशातलं ते शेवटचं गाव नाही आहे सीमेवरचं, इट इज द फर्स्ट विलेज ऑफ अवर कंट्री असं त्यांनी म्हटलं आहे. ते पहिलं गाव आहे, शेवटचं नाही. तिथून भारत सुरू होतो, कारण तिथे सूर्याचा पहिलं सूर्यकिरण भारतात जे पडतं ते अरुणाचल प्रदेशातल्या डोंग या गावी पडतं. डोंग नावाचं अरुणाचल प्रदेशात गाव आहे, त्याच्यानंतर तिकडे चायना सुरू होतं. तर असा हा प्रदेश आहे. तर आता मी तुम्हाला 2-3 घटना फक्त सांगतो, मग तुम्हाला जरा चालना मिळेल. एक घटना, मी जेव्हा नॉर्थ ईस्टला गेलो 2002मध्ये, तर जुलै महिन्यात गेलो. ऑगस्ट महिन्यात कार्यक्रम 15 ऑगस्टचे स्वाभाविकच मला वाटलं की अरुणाचलात होणारच आहेत. पण मी एका बैठकीसाठी आसाममध्ये गेलो, जवळच्याच जिल्ह्यात. तर तिथे पाहिलं तर तिथे 144 कलम लागू झालेला आहे. बाहेर रस्त्यावर लोक नाहीत 15 ऑगस्टला. आपल्याला जी सवय आहे की सकाळी सकाळी शोभायात्रा, भारत माता की जय, गाणे लागलेले लाऊडस्पीकरवर, तोरणं सजलेले, मिठाई वाटून राहिले, मुलं मुली शाळेत जाऊन राहिले, असं काहीही नाही. रस्ते सामसूम. कोणीही त्या आसामच्या लखीमपूर नावाचं ते जिल्हास्थान, तिथे कुठल्या DC ऑफिसमध्ये कार्यक्रम नाही, कुठल्या शाळेत कार्यक्रम नाही, रस्त्यावर कोणी लोक नाही, कोणाच्या घरावर कोणत्या ऑफिसवर तिरंगा झेंडा चोरीनी लावला असेल तर लावला असेल, नाही तर तोही नाही. विचारलं मी काय झालं, तर तिथलं जे आतंकवादी संघटन आहे उल्फा नावाचं, त्यांनी बंद कॉल दिलेला आहे. हा बंद कॉल गेल्या 25 वर्षापासून सुरूच आहे की 26 जानेवारी 15 ऑगस्ट कोणीही मनवायचं नाही. मनवलं तर त्याला आम्ही शूट करू, असं ते वातावरण त्या दिवशी 2002ची घटनाही मी सांगतो. त्याच्या आधी असंच होतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी तिथे होणार नाही, कारण वी आर नॉट इंडिया असं तिथलं उल्फाचं पक्क म्हणणं होतं. दुसरी घटना, प्रमोद दीक्षित नावाचे प्रचारक माझ्यासारखे पुण्यावरून तिकडे आसाममध्ये प्रचारक म्हणून गेले. त्यांना बरपेटा जिल्हा असा एक जिल्हा आहे, तर त्या बरपेटा जिल्ह्यात ते कार्यालयात प्रवास करून आलेले कुठून तरी. आणि त्यांच्या भोवती नेहमी तरुण असायचे, युवकांचे ते आदर्श एक आयडियल झाले होते. आणि त्यांच्या मागे असमिया हजारो युवक शाखेत यायला लागले होते संघाच्या, भारत माता की जय म्हणायला लागले होते, अखंड हिंदुस्थान म्हणायला लागले होते, आणि भारत भक्ती शिकायला लागले होते. हे आतंकवाद्यांना सहन झालं नाही. त्यामुळे आतंकवाद्यांनी 3-4 वेळा धमकी दिली की तू महाराष्ट्राचा आहे, चुपचाप स्वतःच्या घरी जा, नोकरी कर, लग्न कर, सुखात राहा. इथे राहशील तर तुला सहजासहजी राहता येणार नाही, किंवा हे तू सगळं बंद कर. RSSचं काम जे आहे ते बंद कर. तू भारताचं म्हणून काम करतो आहे म्हणून बंद कर. तू आसामचं म्हणून काम करशील तर चालेल. आम्ही भारतीय नाही, भारताशी आसामला जोडायचं नाही. हे जर जोडलं तर तुला याचे फळं मिळतीलच. त्यामुळे तू हे सोडून चालला जा. पण त्यांनी कधीच ऐकलं नाही, नेहमी मिळत गेल्या त्या धमक्या. आणि प्रमोद दीक्षित एक दिवस कार्यालयात बसलेले, कार्यालय अगदीच छोटं, समोरच्या खोलीत काही युवा महाविद्यालयीन विद्यार्थी चर्चा करत होते. त्यावेळी रक्षाबंधनाचा वेळ होता, म्हणून राख्या बांधून त्याचे गठ्ठे करून त्याचे पत्रकं टाकत होते सगळे. आणि आत प्रमोदजी नुकतेच त्यांच्या बाईकवरून प्रवासातून आले आणि हातपाय धुवून बसले दोघा कार्यकर्त्यांसोबत गप्पा करत. तर ते आतंकवादी 3 आत आले बाईकवर
आणि आतंकवादी असे काही कळत नसतात की आतंकवादी आहेत, त्यांच्यावर वेपन्स होते त्यांचे. आणि आत येऊन त्यांनी प्रश्न विचारला, प्रमोदजी कोण है? तर मुलांना वाटलं की भेटायला आले असतील कोणीतरी, प्रमोदजींना भेटायला खूप लोक येतात. त्यांनी सांगितलं अंदर बैठे है. मग ते आत आले. त्यांना मुलांना सांगितलं आप लोग बाहेर जाओ. क्यों क्या हुआ? नाही बाहेर जाओ. ते असमिया होते तिघही मुलं, त्यांच्याशी असमिया होते, तुम्ही बाहेरच जेवा. बाहेरच जेवा म्हणजे बाहेर जाओ, धमकी देऊन सांगितलं त्याला जा बाहेर. थोडेसे घाबरले. दोघंजणं आत आणखी असमिया युवक बसलेले होते. त्याच्यातला एक माझा मित्र अमरजीत नावाचा, तोही तिथे बसलेला होता, अमरजीत दास. तर त्यालाही सांगितलं आतंकवादी की तुम्ही बाहेर जा, आम्हाला प्रमोदजींशी जरा बोलायचं आहे. आम्ही आलो कथापाती बोलागे. कथापाती म्हणजे गप्पा करायच्या आहेत जरा यांच्याशी, जरा व्यक्तिगत गप्पा आहेत, तुम्ही बाहेर जा. त्यांना वाटलं असेल काही म्हणून ते उठले. ते पायरी उतरत नाहीत कारल्याच्या तर गोळ्यांचा आवाज आला. 3 गोळ्या त्यांच्या छातीत 0 डिस्टन्सवरून त्यांनी मारल्या. प्रमोदजींना विचारलं, आपली प्रमोद दीक्षित पुन्हा एकदा. तर म्हणजे आहोक बहोक. प्रमोदजी तोपर्यंत असमिया शिकले होते की बैठिये. असं करता करताना 3 गोळ्या झाडून प्रमोदजी तिथेच लगेच हे धावत आले, पण हे तिघही आतंकवादी पळून गेले बाईकवर. असा एक प्रचारक. त्याच्यानंतर केरळचे मुरलीधरनजी, त्यांचं प्रवासातून येताना किडनॅपिंग झालं. त्यांचा आजपर्यंत डेड बॉडी मिळाली नाही. 30-40 वर्ष झाले, आजपर्यंत डेड बॉडी नाही मिळाली. असा तिसरा प्रचारक ओमप्रकाश चतुर्वेदी, जे उत्तर प्रदेशातनं गेले होते. ते असं लहान मुलांना नदीच्या किनाऱ्यावर भारत माता की जय खेळ शिकवत होते. त्याच्यानंतर त्यांचं भोजन होतं सगळ्यांचं त्या नदीच्या किनाऱ्यावरच. कोकराझार नावाचं गाव, बोडो एरिया आहे. तर त्या बोडो एरियात ते सुरू होती शाखा. असं मंडलात सगळे बसलेले. त्याचवेळी सगळ्यांना त्यांनी सांगितलं की डोळे बंद करा आणि आपण सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू. आता सर्वे भवन्तु सुखिनः, मग आपला कार्यक्रम संपेल. आणि सगळ्यांनी डोळे बंद केले. मागून आतंकवादी आले हातगाडीवरून बसून, एक ढकलत होता त्यांना. आणि त्यांनी जवळ ओम शांती शांती जेव्हा ओमप्रकाशजी म्हणत होते त्यांच्या पाठीवर जवळ येऊन गोळ्या झाडल्या. ते तिथे ठार झाले. अशा लगातार घटना झाल्या की जिथे आपले 12 कार्यकर्ते शहीद झाले या कामासाठी. मग हे शहीद झाल्यावर लोक परत आले का बा? तर केरळचा मुरलीधरन शहीद झाल्यावर केरळहून दुसऱ्याच महिन्यात 12 प्रचारक पुन्हा आले आसाममध्ये की नाही आम्ही जाऊ तिथे काम करायला. महाराष्ट्रातनं पुन्हा 3 प्रचारक, विदर्भातनं 2 आणि 1 पश्चिम महाराष्ट्रानं, पुन्हा 3 प्रचारक अरुणाचलला गेले. असे एक प्रचारक जातच राहिले. आणि ती केवळ बाहेरच्या प्रचारकांनाच मारण्याचं नाही, तिथल्या स्थानिक कार्यकर्ते आपले जे होते संघाचे म्हणा, विश्व हिंदू परिषदेचे म्हणा, किंवा जे कोणी संघात असं सामाजिक किंवा देशाला जोडणारं काम करायचे, त्यांना त्रिपुरात शांतिकाली महाराजांना मारलं. मणिपूरमध्ये BJPचे आपले त्या प्रांताचे अध्यक्ष होते मधुमंगल शर्मा, की जे इंजिनियर होते, चांगले शिकले सवरलेले. त्यांची लहान लहान मुलं समोर घरात बसलेले, काही लोक बसलेले. दिवसा येऊन त्यांना विचारलं की तू हे काम बंद करणार की नाही भारताला जोडण्याचं? नाही, मी संघाचा स्वयंसेवक आहे, मला संघाने काम दिलं आहे, BJPचं काम कर म्हणून करतो आहे. त्यांच्या बायका मुलांसमोर त्यांना गोळ्यांनी म्हणजे त्यांची बॉडी छलनी करणे म्हणतात, असे एकदम तुकडे तुकडे झाले, असे इतक्या गोळ्या मारल्या. पण त्यांचा मुलगा आज पूर्णकालीन कार्यकर्ता निघाला BJPचा. तर ही जी प्रेरणा आहे, ह्या घटना त्यावेळीच्या मी सांगतो आहे, ह्या चालत आल्या जवळपास 2007-08 पर्यंत ह्या घटना चालत आल्या. पण हे चालत असतानाच एकीकडे चायना इंट्रुजन करायचं अरुणाचलमध्ये वारंवार. ह्या तिसरी घटना की चायनाचं येणं जाणं सर्व असायचं. आणि आजही आपण जाणतो की 36,000 स्क्वेअर फीट जो आपला भाग आहे, तो भाग स्क्वेअर मीटर, तो भाग चायनामध्ये आहे भारताचा, त्यावेळी घेतलेला 62मध्ये. आणि अशावेळी आपल्या संघाचे काम तिथे वाढत गेलं. असं असतानाही देशाला जोडण्याचं काम वाढत गेलं. आज स्थिती काय आहे? म्हणजे BJPला जोडून असं नाही सांगत आहे मी, पण राष्ट्रवादी वातावरण म्हणून सांगतो आहे. आज 8 पैकी 6 राज्यांमध्ये किंबहुना 7 राज्यांमध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स असं सरकार आहे. 4 ठिकाणी भाजपा आणि 3 ठिकाणी अलायन्स असं सरकार आहे. आज आसाममध्ये आसामचेच प्रचारक 150 झाले आहेत की जिथे एकही निघायला तयार नव्हता त्यावेळी. आज 150 प्रचारक असमिया युवक झाले आहेत. अरुणाचलमध्ये अरुणाचलचे युवक प्रचारक झाले आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे 250 पूर्णकालीन आहेत. त्याच्यातले जवळपास 140 पूर्णकालीन कार्यकर्ते तिथले जनजाती आहेत. आणि आज जेव्हा 2014मध्ये वातावरण बदललं
त्याच दिवशी कोणीही काय संघाने नाही, BJPने नाही किंवा कुठल्याही राष्ट्रवादी संघटनेने कुठलाही कॉल दिला नाही, पण सरकार बदलल्याबरोबर पहिलं 15 ऑगस्ट 250 रॅली एकट्या गुवाहाटी शहरात निघाल्या तिरंगा घेऊन. हे वातावरण बदललं. तर हा फरक आहे. म्हणजे गेल्या 20-30 वर्षात काय झालं असेल, आपण काय असं काम केलं, म्हणजे हे केवळ 20-30 वर्षाचं नाही आहे. हे 1950मध्ये तिथे संघ सुरू झाला आणि आजपर्यंतची आपल्या कार्यकर्त्यांची तपश्चर्या, त्याच्यामुळे शक्य झालं, नाही तर शक्यच नव्हतं. मग चायना वारंवार इंट्रुजन करतं तर काय करायचं, कारण सीमेवरचे सगळे लोक खाली येतात, त्यांच्या समस्या कोणी समजून घेत नाही. म्हणून 2010मध्ये पहिल्यांदा वनवासी कल्याण आश्रमांनी सीमांत दर्शन यात्रा सुरू केली की पायी जायचं सीमाच्या गावावर. पहिल्यांदा आपण 78 गावांमध्ये 11 दिवसात पायी गेले, आपले 9 ग्रुप करून. दुसरा पुन्हा 10 वर्षांनी केलं आपण 2021मध्ये. त्यावेळी जवळपास आपण 13 पॉईंट्सवर गेलो, इंटरनॅशनल बॉर्डर्सच्या, भूटान बॉर्डर, चायना बॉर्डर, तिब्बत बॉर्डर, अशा 3, आणि इकडे म्यानमार बॉर्डर, 4 बॉर्डरवर गेलो 13 पॉईंटवर. तिथे 200 कार्यकर्ते पायी गेले आपले, 4 दिवस पायी, काही दिवस गाडीवर, असं मिळून ती यात्रा पूर्ण केली 9 दिवसात. त्यावेळी आपण ऑब्झर्वेशन्स दिले की इथे इथे लॅकून आहेत. काही गावं सीमेचे आपल्या बाहेर आहेत, म्हणजे जिथे सीमा संपते त्याच्या बाहेर आर्मीची लास्ट पोस्ट, त्याच्यानंतर कुठलं गाव नसतं साधारण, नो मॅन्स झोन असतो तो सगळा, पण त्याच्या बाहेरही काही गावं आहेत भारताची. ते म्हणतात की आम्ही भारतीय आहोत आणि आर्मीला ते माहितीच नाही. अशा गावांना आपण शोधून काढलं. तर असे अरुणाचलला 3 गावं निघाले की जे बॉर्डरच्या बाहेर आहेत. मग ते आम्ही त्यावेळी जनरल जे सिंग अरुणाचलचे गव्हर्नर होते, त्यांना ते प्रेझेंटेशन दिलं की कुठे कुठे लूप होल्स आहेत, कुठून चायना इंट्रुजन करतं. एक सोशल सर्वे होता तो, पण सिक्युरिटी सर्वेही होता. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हे खूप सिरियस आहे, तुम्ही राष्ट्रपतींना जाऊन भेटा, डिफेन्स मिनिस्टरला जाऊन भेटा. मग आपले कार्यकर्ते 2013मध्ये डिफेन्स मिनिस्टरला जाऊन भेटले. AK अँटोनी होते त्यावेळी, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते, त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांना दाखवलं. रात्री 11:30 ते 1:30 असं AK अँटोनी आपलं म्हणणं, मी त्या टीममध्ये होतो, आपलं म्हणणं ऐकून घेत होते की काय आहे. तर आम्ही त्यांना 60 पॉईंट्स दाखवले नकाशावर की इथून चायना इंट्रुजन करता, इथे पोस्ट नाही भारताची, ITBP नाही, कोणीच नाही. त्यांनी मान्य केलं. ते फोन करून विचारलं की असं आहे का, हे इतके पोस्ट आहेत. म्हणून हो असं आहे. आम्ही परत गेलो, आमचं काम संपलं, आम्ही रिपोर्ट सबमिट केला, कारण आम्ही काही सरकार नव्हतो, आम्ही तिथे अपॉइंट करायला कोणाला. आणि तसं म्हटलं तर विरोधी विचारधारेची सरकार होती. तरीही AK अँटोनींनी त्याचा सिरियसनेस लक्षात घेऊन दुसऱ्याच महिन्यात आपण 60 पॉईंट दाखवले. त्यांनी ते सगळं कव्हर करून आर्मीशी बोलून 52 नवीन ITBP पोस्ट दुसऱ्याच दिवशी, म्हणजे दुसऱ्याच महिन्यात अरुणाचलला त्यांनी लागू केल्या. तो ITBPचा कमांडंट पहिले कंप्लेंट म्हणून आमच्याकडे आला होता की हमारी कंप्लेंट कर दी आपने, हमारा तो अब नौकरी जाएगी. म्हटलं कंप्लेंट नहीं, आपको सहायता होगी. आणि 1 महिन्यानी तोच ITBPचा कमांडंट पेढे घेऊन आला आमच्या कार्यालयात कि बहुत बहुत धन्यवाद आपको, हम इतने सालों से चिल्ला रहे थे ये होता नहीं है, यहाँ से आते लोग, कोई सुनता नहीं था, आपने बताया तो ये हो गया. तर असं सीमा सुरक्षापासून एकदम छोट्या गावात छोटी डिस्पेन्सरी किंवा मेडिकल कॅम्प करण्यापर्यंत सगळे प्रकारचे कामं आपले कार्यकर्ते तिथे करत असतात. असं आज चित्र आहे. आता याच्यानंतर काही घटना मी तुम्हाला सांगितल्या, याच्यानंतर तुम्हाला आता काय विचारायचं ते विचारू शकतो. म्हणजे तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळाला आता विचारायला. ठीक आहे, असं गप्पा गोष्टी ठेवू आपण, नुसतंच भाषण नको. मी सुरुवातीला सांगितलं होतं की जसं संदीपजी हे मूळ प्रचारक आहे संघाचे, आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रचारक हा व्यक्ती पूर्ण वेळ असतो. म्हणजे संघाला ज्यांनी आपलं आयुष्य दिलं, शिक्षण पूर्ण केलं, आपलं आयुष्य पूर्ण संघाला, आता नोकरी नाही, लग्न नाही आणि स्वतःच्या घरी राहणं नाही, संघ म्हणेच तिथे जाऊन काम करायचं, संघ म्हणेच ते काम करायचं, असं संदीपजींचं काम आहे. त्यामुळे याच्याशी निगडीत आपण आता प्रश्न इथून सुरू करूया. लोकांना भावना पूर्ण आहे, लोकांच्या भावनेत कुठेच कमी नाही. आपल्या अरुणाचलच्या एका डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, त्याचं नावही मला आता आठवतं की त्यांचं नाव होतं ताम ताकिया. तर ते ताम ताकिया निशी जनजातीचे होते. त्यांच्याकडे मी संघाच्या एका क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेऊन गेलो. तर ते स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की आवर फेस इज द प्रॉब्लेम फॉर नॅशनल इंटिग्रेशन. आमचे चपटनाक छोटे डोळे बघून
तुम्ही नेहमी आम्हाला चायनीज, चीनी, जपानी, नेपाळी असं म्हणता, म्हणून आम्हाला राग येतो. तुम्ही मध्य प्रदेशातल्या लोकांना हे विचारता की तुमच्या मनात काय भावना आहे देशभक्तीविषयी? विचारता का? नाही. मग नॉर्थ ईस्टविषयी का विचारता? याचा अर्थ तुमच्याच मनात आमच्याविषयी इंटिग्रेशन नाही, आम्हाला तुम्ही वेगळे समजता. त्यामुळे तिथल्या जनतेच्या मनात 1% नाही की आपण भारताचे नाही वगैरे. हे सगळं मी ज्या घटना सांगितल्या ह्या आतंकवादांच्या घटना आहेत किंवा सेपरेटिझमच्या घटना आहेत. जनतेच्या मनात थोडीही नाही, आपल्यापेक्षा जास्त देशभक्ती आहे. कशी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले टोलेलिंगला चढणारी कारगिलच्या वॉरमध्ये जी रेजिमेंट होती ती नागा रेजिमेंट होती. सगळ्यात पहिलं गोल्ड मेडल किंवा मेडल घेणारी ऑलिम्पिकमध्ये नॉर्थ ईस्टची महिला होती, मेरी कॉम. यावेळी हिमा दास, अशा पुष्कळ. तर देशभक्तीच्या बाबतीत कुठेही कमी नाही. म्हणजे महाभारत रामायणापासून रामायणाच्या वेळी जे सुग्रीव बालीला म्हणजे पाठवलं होतं सुग्रीवाची सेना शोधायला सीतामातेला, ते नॉर्थ ईस्टमध्ये आले, ते तिथेच राहिले. आणि आजही ती जनजाती, कार्बी जनजाती नावाची तिथे आहे. ते रामालाच मानतात आजही. म्हणजे किती लाख वर्ष झाले माहिती नाही, पण आहे. तसंच महाभारतात जर बर्बरिक नसता किंवा घटोत्कच नसता तर महाभारताच्या युद्धाचे परिणाम काय झाले असते? तर मग देशभक्ती तिथे आहे की नाही? हां, रुक्मी नावाचं तिथे माणूस आहेत आजही, त्यांचं नाव रुक्मी असतं. त्यांची जनजाती आहे इदुमिश्मी नावाची. आणि ते तसेच केस ठेवतात जसे श्रीकृष्णाने रुक्मीचे केस कापले होते. अपमान करायचा, मारायचं नाही, अपमान करायचा, मग केस कापले, तसेच केस आज ठेवतात. असं आहे. त्यामुळे वास्तविकता काय की कुकी जनजातीला आपण एक विलन करून टाकला आहे, तसं करायला नको. वास्तविक जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात चायना आणि अमेरिका दोन्ही आल्यामुळे तो चिघळला. प्रॉब्लेम छोटा होता, गव्हर्नमेंटनी थोडंसं आणखी अधिक लक्ष त्याच वेळी दिलं असतं, आपण जेव्हा म्हटलं त्यावेळी सुरुवातीला, तर हा प्रॉब्लेम झाला नसता. दुसरं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये काही म्हणजे फॉल्ट आधीपासनं होते, ते आत्ता आले असं नाही, स्वतंत्रतेपासनं. की मैतेई नावाचा जो वैष्णव समाज आहे, जो कृष्णाची भक्ती करतो, त्या समाजाला आधी ST स्टेटस होतं इंग्रजांच्या काळी. पण त्यांनी ते नंतर नाकारलं की आम्हाला नको आहे. पण शेवटी आता असं झालं की कुकी आहेत, नागा आहेत, बाकी सगळ्या जनजाती आहेत, त्यांचं पॉप्युलेशन एक 80% आहे, 20% आहे, आणि 80% मैतेई आहेत समजा, प्लेनमध्ये आणि पहाडात मिळून. तर त्या 20% पॉप्युलेशनजवळ सगळा हिरी एरिया आला, म्हणजे जास्त जमीन आली, आणि कमी जमीन मैतेईंच्या हातात आली. म्हणून मैतेईंचं म्हणणं होतं की आम्ही वरती जमिनी घेऊ शकत नाही, त्या कुकी किंवा नागाच खरेदी करू शकतात, कारण त्या रिझॉर्ड एरियाज आहेत, ST एरियाज आहेत, म्हणून आम्हाला ST करा. हा मूळ प्रॉब्लेम होता. याच्यात काही खूप सिरियस काहीच नव्हतं. त्यांना एकतर जमिनी देता आल्या असत्या अतिरिक्त, किंवा त्यांना ST बनवता आलं असतं, दोन्ही झालं असतं, त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. पण या छोट्याशा प्रॉब्लेमला मोठं कसं करायचं हे चायना शिकलाच आहे आधीपासून. त्यामुळे चायनाने सगळे वेपन्स दिले त्यांना, कुकींना, की लढा तुम्ही या कामासाठी, आम्ही देऊ तुम्हाला सपोर्ट. पण नशीब चांगलं होतं की कुकींसोबत नागा जो दुसरा जनजाती समाज आहे तो उभा झाला नाही. त्यांनी म्हटलं नाही, अशा हिंसाचारात आम्ही नाही येणार, आपण शांततेच्या मार्गाने यांना मागतात आहे, त्यांना विरोध करायचा, आपण शांततेच्या मार्गाने करू. त्यांना ST द्यायला नको मैतेईंना, असंच तुमचं म्हणणं आहे ना, मग आपण कोर्टमध्ये जाऊ, काही करू. पण कोर्टानेच शेवटी मग निर्णय दिला की नाही, त्यांना ST दिलं पाहिजे, असा विचार केला पाहिजे सरकारने, असा एक डायरेक्शन दिलं. निर्णय नव्हता तो, पण डायरेक्शन. तर त्याच्यामागे एक पॉलिटिकल थोडंसं बॅकग्राऊंड होतं की अमित शहानी त्या जजची बदली वगैरे केली वगैरे, असं ते सगळं होतं. मग त्या जजनी थोडंसं बायस डिसिजन दिलं किंवा एक वेगळं, किंवा त्यालाही एक्सप्लॉइट केलं असेल बाहेरच्या फोर्सेसनी, असंही एक थोडं इंटरप्रिटेशन त्याच्यात आहे. तर वास्तविक हे जे म्हणजे ड्रग व्यापार चालतो चायनाचा, तो 50,000 करोड पर इयर असं ड्रग व्यापार त्या ट्रँगलमध्ये चालतो. मणिपूर, म्यानमार आणि थोडासा चायनाचा वरचा पार्ट, असा तो ट्रँगल आहे, त्याला गोल्डन ट्रँगल म्हणतात ते या दृष्टीने. तर असा 50,000 करोडचा व्यापार याच्यामुळे आता हळूहळू या गव्हर्नमेंट राष्ट्रवादी झाल्यामुळे तो बंद होत आला होता. त्याच्यामुळे एक चिडलेलं होतं, तेही एक मोठं कारण आहे की एवढा मोठा व्यापार चालला जाईल, सगळे जे कुकी तिथे किंवा मैतेई पण जे कोणी इन्व्हॉल्व असतील ते सगळं संपेल जर राष्ट्रभक्ती वाढली तर.
ती एक भीती होती. आणि मणिपूर वर्षात 365 दिवसात 200 दिवस बंद असायचं भाजपा सरकार यायच्या आधी, सतत बंद. मग मीठ 200 रुपये किलो, गॅस सिलेंडर 8,500 असं ते व्हायचं सगळं. मग ते सगळं ब्लॅक बंद झालं, कारण गेल्या 3 वर्षात एकदाही बंद नाही झालं, एकही दिवस नाही. मग हेही हितसंबंध ज्यांचे असतात अशा कामांमध्ये तेही त्याच्यात उतरले. ते सगळं असं एक जम्बलिंग झालं सगळं, म्हणून तो प्रॉब्लेम चिघळत गेला. पण कुकी हे मैतेई राजांच्या तिथे आधी सेनापती राहिले आहेत 600 वर्ष 700 वर्ष आधी. म्हणजे शूरवीर जमात आहेच ती, असं नाही ती बाहेरून आली सगळी आणि म्यानमारमधून आली असेल असं आपण म्हणतो. तो म्यानमारही भारताचाच पार्ट होता, त्यामुळे ते काही विदेशी आहेत असं नाही. आणि मैतेईंमध्येही काही ख्रिश्चन आहेत, कुकींमध्येही ख्रिश्चन आहेत. दोघांचं ख्रिश्चन हिंदू असतं तर दोघांमध्ये ख्रिश्चन हिंदू म्हणून झालं असतं, तसं झालेलं नाही आहे. कारण मैतेईंचेही चर्च तुटले आणि कुकींचेही चर्च तुटले. मैतेईंचेही मंदिरं जळाले, कुकी एरियात असलेल्या मैतेईंचेही मंदिरं जळाले, दोन्ही झालं. तर त्याच्यात एक अँटी सोशल फॅक्टर जास्त इन्व्हॉल्व झाल्यामुळे ते चिघळलं आणि गव्हर्नमेंटला त्याची ग्रॅव्हिटी थोडीशी असेसमेंट करण्यात थोडंसं एक जजमेंट चुकलं थोडंसं त्यावेळी. आता ते लक्षात आलं आहे, म्हणून हळूहळू आता एक वातावरण निवळत आहे. पण एक मोठा नुकसान तर झालं आहेच आपलं. म्हणजे मी 8 दिवसानंतरच गेलो होतो हिंसेत, तर आम्हाला धान्य नको, म्हणजे दाल चावल असं सगळं वाटायला आपण गेलो, तांदूळ डाळ फळे असं सगळं मेडिसिन्स. तर त्यांनी म्हटलं हे नको आम्हाला भैया, म्हणजे महिला आल्यासमोर त्यांनी मैत्री महिला आल्या, त्यांनी म्हटलं ये नहीं चाहिए भैया हमको संदीप भैया, ये मत दो. ओळखीच्या होत्या. क्या चाहिए तो बोले बंदूक दो हम कुकी को मारेंगे. कुकींमध्ये गेलं तर ते म्हणायचे की हमको बंदूक दो हम मैत्री को मारेंगे. इतकं ते द्वेष वाढलेला होता. पण आपल्या जाण्या येण्यानी हळूहळू ते आता थोडं कमी झालं आहे. वेळ लागेल थोडा, पण होईल आता नीट पुन्हा. आपली शक्ती थोडीशी तिथे पाहिजे तशी पहाडांमध्ये नव्हती, म्हणून थोडं आपण कंट्रोल करण्यात, म्हणजे सामाजिक संस्था, सरकार नाही म्हणत आहे मी, सामाजिक संस्था जशी हवी आपली शक्ती तशी अजूनही क्रिएट झालेली नाही आहे नॉर्थ ईस्टमध्ये. ते जर असतं तर आपण हे होऊच दिलं नसतं. दुर्दैव आहे आपलं. पण तो समाज हजारो वर्ष झाले एक सोबत राहायचे ते. आता काय झालं असं की नाही सोबत राहत आहेत, राहू शकतात सोबत, म्हणजे राहतच आलेले आहेत. इनफॅक्ट एकच होते सगळे. ते करता येईल, ती काय अडचण नाही, होईल पुन्हा नीट. मला ग्रामीण जे संयोजिका आहे त्याच्यामुळे ग्रामीण एरिया सगळ्या मलाच पाहतात. मग तुमचे जे म्हणजे तुम्ही जे काही अनुभव सांगितले त्या अनुभवातून मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत झालेले आहे. कारण मी आतापर्यंत काही हे व्याख्यान वगैरे असे ऐकले नव्हते. मी माझाच एक अनुभव तुम्हाला सांगून राहिली. तर ग्रामीण एरिया जेव्हा आम्हाला जा लागते, एक शिलोडा म्हणून गाव आहे, त्या एरियात जायच्या वेळेस अक्षरशः आम्हाला आकोट फैल्याच्या रोडवरून त्या कॉर्नरवरून आकोट फैल्याच्या मार्गातून शिलोडा गावात जाणार. तर मस्जिद मुसलमानाची पूर्ण घरं वगैरे येतात. तर त्यांची अशी कंप्लेंट आली तिथल्या महिलांची, आम्ही ज्या काही समजा धर्मदानाचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या ते अडचणी सांगतात त्यांच्या. त्या अडचणी ते हेच सांगतात की आमच्या मुली जर का 7च्या नंतर जर येतात म्हटलं तर त्यांना तिथे येता नाही येत. त्यांना इतकी अडचण पडते, ती लाईटाची व्यवस्था नाही आहे. आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की हे मुसलमान लोकांचं कसं बघायची वृत्ती किंवा बायचान्स एखादी मुलगी येते म्हणलं तर ते जोखमदारीच्या दृष्टिकोनातून ते येऊ शकत नाही. तर तुम्ही जो हे सांगितलं याच्यातून मला असं वाटतंय की मी आता याच्यापेक्षा अजून चांगले कामं करू शकेल तुमच्या मार्गदर्शनात. महिलांचा विषय काढला म्हणून नॉर्थ ईस्ट सांगतो की नॉर्थ ईस्ट महिलांचं म्हणजे काय म्हणते त्याला, नारी शक्ती सन्मान नाही, नारी शक्ती समानता ही आधीपासून आहे तिथे. म्हणजे म्हणजे हिडिंबाचं उदाहरण आहेच आपल्याला माहिती. असं बरंच, म्हणजे अर्जुनाची मणिपूरची जी पत्नी होती उलुपी ती आहे, त्यानंतर चित्रांगदा आहे. तर ह्या सगळ्या महिला वॉरियर होत्या. आणि आत्ता ज्यांना पद्मभूषण दिलं, राणीमा गायदिन्ल्यू, त्या आता नाही राहिल्या. पण त्या स्वतंत्रतेच्या आधी आमचा नागालँड ख्रिश्चन आणि मणिपूर ख्रिश्चन व्हायला नको म्हणून हातात बंदूक घेतली त्या बाईंनी आणि 550 लोकांची सेना तयार केली आणि स्वतःच्या भावंडांविरुद्ध लढल्या की जे ख्रिश्चन करायला समाजाला झाले होते तयार, त्यांच्या विरुद्ध लढली ती बाई. मग स्वतंत्रतेनंतर ती जेलमध्ये होती 17 वर्ष. तर तिला बाहेर काढलं, मग तिला सन्मान दिला नेहरू सरकारने. मग पुन्हा सुरू झालं सेपरेटिझम की नागा फॉर क्राईस्ट, वी आर नॉट इंडियन्स, इंडियन्स गो बॅक, असं नागालँडमध्ये सुरू झालं. मग तिने पुन्हा बंदूक उचलली स्वतंत्रतेनंतर आणि पुन्हा 15 वर्ष लढली आणि आपल्या समाजाची रक्षा केली. तर अशा महिला तिथे आहेतच. आणि नॉर्थ ईस्टमध्ये इथले बरेच जण नॉर्थ ईस्टमध्ये येत असतात.
तर नॉर्थ ईस्टमध्ये रात्री 2 वाजता तरुण मुलगी एकटी कुठेही फिरली तरी कुठलाही प्रॉब्लेम नाही, कुठलाही नाही, कुठेही फिरवती नॉर्थ ईस्टमध्ये. म्हणजे आतंकी क्षेत्रातून जरी मुलगी गेली तरीही प्रॉब्लेम नाही. आणि घरच्यांनाही काळजी नाही की माझी मुलगी तरुण ताठी रात्री बेरात्री फिरते आहे बाहेर, काय होईल तिचं. आणि समाजालाही काय वाटत नाही, ती चालली आहे ना, तिचं काम असेल काहीतरी, केली. कोणीही काही एक शब्द तिला अपशब्द म्हणणार नाही, कोणी छेडण्याचं दूरच आहे. म्हणजे मनातही येत नाही कोणाच्या, ठीक आहे जा रही हो, उसका काम होगा. तर इतकं महिलांचा सन्मान हा मी जगात मला नाही वाटत कुठे असेल इतका, हा तिथे आहे. त्यामुळे महिलांचं, आणि मेघालयामध्ये खासी जनजातीमध्ये जी सगळ्यात लहान मुलगी असते तिला सगळी इस्टेट मिळते बापाची. त्यामुळे पुढचा जन्म मागा मेघालयात महिलांनो. जसं म्हटलं की महाराष्ट्रातूनही प्रचारक तिथे जातात, केरळमधूनही जातात. तर प्रत्येकाचं खानपान हे वेगळं असतं. म्हणजे तुम्ही समजा महाराष्ट्रातली गोष्ट केली तर सहजतेने आपल्याला पोळी आणि भात मिळतो. मात्र तिथे गेल्यावर असं सगळं नसेल. नक्कीच तिथे नॉनव्हेजचं प्रमाण जास्त आहे असं मी ऐकलंय. तर एखादा व्यक्ती ज्या वेळेला तिथे प्रचारक म्हणून जातोय तर त्याला ते सगळं तिथलं कल्चर, ट्रेडिशन किंवा अटायर म्हणा किंवा फूड म्हणा किंवा कस्टम्स म्हणा, हे कस्टम म्हणा, हे सगळं अडॉप्ट करायला किती वेळ लागत असेल साधारण? ॲडॉप्ट करायला काय काही वेळ असं लागत नाही. म्हणजे ॲडॉप्ट केलंच पाहिजे असंही नाही. म्हणजे काही जणांना जर मी म्हटलं की हां असं खायला प्यायला मिळतं तर काही जण खुश होतील, आणि काही जण म्हणतील असं नाही आम्ही कसं जाऊ तिथे, असंही होईल. त्याच्यामुळे आपल्याकडनं महाराष्ट्रातनं असे दोन्ही प्रकारचे प्रचारक गेले की ज्यांनी तिथे गेल्यावर विचार केला की सामान्य समाज असा राहतो आहे ना की जिथे नॉनव्हेज खातात, रोजच्या सकाळ संध्याकाळच्या जेवणात नॉनव्हेज असतं, ठीक आहे आम्ही सुरू करू, हरकत नाही. हौशेनी नाही खायचं, ते बनवतात म्हणून खायचं, सामान्य. दुसरे असेही प्रचारक गेले, शशीजी चौथाईवाले, की त्यांना 70 वर्ष झाले तिथे आहेत. ते आता त्यांचं वय आता 90च्या आसपास आहे. भास्करजी कुलकर्णी, त्यांना 1950पासून तिथे आहेत ते. मग त्यांनी कधीही म्हणजे साधा नॉनव्हेजला कधी हातही नाही लावला, पण तरीही ते 70 वर्ष झाले काम करतात आहे तिथे. त्यामुळे ती अडचण नाही आहे. समाज ते समजतो तुमचा हेतू काय आहे. तुम्ही जर घृणा कराल त्यांच्याशी, हे तुमचं बेकार आहे असं कराल तर मग ते तुमच्याशी जोडल्या नाही. सन्मानपूर्वक की नाही मला ते नाही पचत किंवा नाही चालत, माझ्या ट्रॅडिशनमध्ये ते खाणं नाही आहे असं सन्मानाने सांगाल तर तो समाज स्वीकारतो, काही अडचण नाही आहे अशी. त्यामुळे दोन्ही आहे, तुम्ही स्वीकारूही शकता आणि तुम्हाला खाणं पिणं नसेल चालत ते तर तीही अडचण नाही. म्हणजे खावंच लागतं असं कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे सगळे येऊ शकतात, खाणारे पण न खाणारे पण. अजून तिथे काही नियम अटी असे आहेत का की ज्या 370 कलम आहे, तर अशा काही आहेत का की आपण जाऊन तिथे जमीन खरेदी करू शकतो किंवा नाही करू शकत, काही असे आहेत का? आणि तिथे कृषी कसं आहे त्याच्यात माहिती? पूर्ण नॉर्थ ईस्ट हा 371 हे कलम सगळीकडे हिली एरियाजमध्ये लागू आहे. आणि तसंही भारतात म्हणजे कुठेही, महाराष्ट्रातही तुम्ही STची लँड खरेदी करू शकत नाही, नॉन ST, तर तो नियम तिथेही आहे. साधंच, अगदीच साधी गोष्ट आहे, म्हणजे तिथे काही वेगळं आहे असं नाही. त्यामुळे ती ST लँड आहे सगळी, म्हणजे विशेषतः अरुणाचल, मिझोराम, नागालँड, मणिपूरचा हिली एरिया, त्रिपुराचा हिली एरिया. आसाममध्ये जास्त कोणी कुठेही खरेदी करू शकतं, फक्त ST एरिया सोडून. तसाच नियम तिथे आहे. जसं तुम्ही महाराष्ट्रात ST लँड खरेदी करू शकत नाही नॉन ST, तसंच तिथे आहे. तो काही विषय नाही. फक्त 371 कलम तिथे लागू आहे. त्याच्यात एक वेगळ्या काही गोष्टी आहेत की सिक्स शेड्यूल तिथे दिला आहे, ते सिक्स शेड्यूल लागू आहे. 371चे काही कलम लागू आहेत. तर ते काही विशेष अधिकार त्यांना मिळतात तिथे. जसं ऑटोनॉमस काउन्सिल, तर आपल्या इथे जशी विधान परिषद आहे तशी एका एरियासाठी तिथे एक काउन्सिल असते की त्यांना पोलीस म्हणजे होम आणि बाकी अर्थ हे सोडून बाकी सगळे डिपार्टमेंट तिथे असतात. त्यांना तो ऑटोनॉमी असते की तुम्ही तुमचे निर्णय घ्या तुमच्या एरियाचे, तुमच्या एरियाचं डेव्हलपमेंट करा. तुम्हाला जितका पैसा जो सँक्शन होतो तो सरळ तुमच्या हातात येईल. तो पार्लमेंटच्या थ्रू किंवा विधानसभेच्या थ्रू येणार नाही, तो त्या काउन्सिलच्या हातात येईल. ती ॲटोनॉमी आहे त्यांना त्या एरियाकरता, कारण खूप बॅकवर्ड राहिले त्या काळात. जॉग्राफिकल आयसोलेशन ज्याला म्हणतात ते होतं तिथे, त्याच्यामुळे तर तसं होतं. पण असं काही ज्याला सेपरेटिझम आणेल असं काही नाही. पण एक फक्त आहे तिथे की जे इंग्रजांनी मुद्दाम लागू केलं, त्या इनर लाईन परमिट. अरुणाचल, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि आता थोडं मेघालयात डिमांड आहे पण अजून सुरू नाही झालं.
तर असं त्यांनी इनर लाईन परमिट लावला आहे की बाहेरचा भारतातल्या बाकी देशातला कोणी जात असेल तिथे, तर तिथे एक छोटंसं परमिशन घ्यावी लागते की आम्हाला या एरियात जायचं आहे. ती परमिशन तुम्ही घेतली की जायचं. ते त्यांनी त्यावेळी असं हेतू होता की भारतातले बाकी लोक या प्रदेशात यायला नकोत, जेणेकरून आम्ही सगळ्यांना कन्व्हर्ट करू. ब्रिटिशांचा तो प्लान होता. त्या प्लानचं नाव होतं न्यू इंग्लंड कॉलनी किंवा क्राऊन कॉलनी प्लान. असा तो 1935मध्ये तयार झाला होता. पण तो फेल झाला. मग तो वापस घ्यावा लागला. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येच त्याला विरोधही झाला. त्याच्यासाठी खूप पैसा लागणार होता. मग दुसऱ्या महायुद्धात खूप खर्च झाल्यामुळे इंग्लंड त्या स्थितीत नव्हतं. तो इतिहास वेगळा आहे. तर तो त्यांनी लागू केला होता, इनर लाईन परमिट ॲक्ट. तर तो अजूनही काही राज्यांमध्ये सुरू आहे. त्याचं एक नुकसानही आहे आणि काही फायदेही आहेत. फायदा असा आहे की जसं अरुणाचलचं मी तुम्हाला सांगतो किंवा मेघालयाचं, अरुणाचलचं टोटल पॉप्युलेशन 13-14 लाख आहे. त्याच्यात तिथले ट्रायबल म्हणजे त्या जमिनीचे मालक ते 7-8 लाख आहेत. समजा आपण ते दार उघडलं, इनर लाईन परमिट नाही ठेवलं, तर जो बांगलादेशी महाराष्ट्रात येऊन 2.5 करोड होऊ शकतो, तो तिथे यायला किती वेळ लागेल? 1 दिवसात ते सगळं म्हणजे कम करतील, सगळं आपल्या कब्जात घेतील आणि तो एरिया आपल्या हातातून जायला वेळ नाही लागणार. 7 लाख पॉप्युलेशनला त्यांना क्रॉस करायला किती वेळ लागेल? बांगलादेशातनं 10 लाख मुस्लिम पाठवले त्यांनी, समजा ओपन केलं ना आपण, कोणी घेऊ शकतं. आणि फर्जी आधार कार्ड तर कुठेही बनतात. त्यामुळे ते एका दिवसात सगळं साफ झालं असतं. तर तो फायदा आहे. पण दुसरं एक थोडासा एक अलुफनेसचा किंवा सेपरेटिझमची कुठेतरी त्याच्यात एक सेन्स असतो की आम्ही वेगळे, तुम्हाला इथे यायचं असेल तर परमिशन घ्या. हाही थोडासा पार्ट आहे. पण आपल्या वागण्या बोलण्यामुळे तो आता पार्ट जवळपास नष्ट झाला आहे. सेपरेटिझम नाही आहे आता, पण ती एक बॅरियर आहे म्हणता येईल. वर्तमानात राष्ट्रीय कला मंच दायित्व आहे विदर्भ प्रांतात. एक विचारायचं होतं की आम्ही विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनांमध्ये बरेचदा त्या नॉर्थ ईस्टमधल्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधतो, काही सत्र चालतात. त्याच्यामध्ये तिथली जी परिस्थिती आहे ती त्या नॉर्थ ईस्टच्या नाही, आपल्या नॉर्थ ईस्ट, आपल्या नॉर्थ ईस्ट त्या भागातील म्हणायचं. तर काय होते की तिकडच्या ज्या अडचणी आहेत विद्यार्थ्यांना जाणाऱ्या किंवा सामाजिक जे आहेत, आतंकी आहेत, तर ह्या जसं की आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे, तर सत्ता परिवर्तनानंतर जसं युवक आहेत, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती तसेच शैक्षणिक त्यांच्या अडचणी आहेत त्या कुठपत आता सुरळीत होत आहे सत्तेनंतर. त्यानंतर जसं कनेक्टिव्हिटीचं आहे, जसं हिल स्टेशन्स आहेत तिकडे, तर सीमा आणि सीमेवरती जे सुरक्षा कर्मी असतात, सैनिक आहेत, ते समाजातील लोक जे आहेत ते त्यांना कितपत मदत करतात कनेक्टिव्हिटी ठेवण्यासाठी. आणि तसंच की आता धर्मांतराचा विषय जो पूर्ण भारतामध्ये सुरू आहे, तर या धर्मांतराला आळा बसण्यासाठी प्रचारक तर प्रयत्न करतच आहे, सोबतच तिथला समाज कितपत जागरूक झालेला आहे. आणि जसं की आपल्या भारताचं एक वैभव आहे की संस्कृती ही खूप अशी विस्तारलेली आहे आणि कला आहे, संस्कृती आहे. मिझोराम वगैरे या साईडला जे आपण डान्स आणि अनेक नृत्य प्रकार वगैरे असं बघत असतो, तर याच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण एक आहोत याची भावना निर्माण आता आहे की त्याच्यातही विखुरलेले आहेत. सोबतच प्रचारक जेव्हा आता काम करतायत, 6 प्रश्न झाले तुमचे. बरं, मी सोबत मांडतोय की तुम्ही थोडं त्यातलं शॉर्ट करून सांगू. प्रचारक माझ्या लक्षात राहिलं पाहिजे. प्रचारक आहेत. प्रचारक सत्ता परिवर्तनानंतर प्रचारकांना कितपत मदत होते कार्य करण्यास. जसं की आमचा अमरावतीमधला जे विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता आहे चिन्मय भाऊ, तो सुद्धा तिथे गेलेला आहे, गेल्या 2 वर्षापासून तो काम करतो. पण त्यांना सुद्धा कशा पद्धतीने सुविधा, जसं की एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा, तर अकोल्यात जर कार्यक्रम घ्यायचा तर आम्हाला 10 जणांकडे फिरावं लागतं. तिथे आपल्या विचाराचे लोक नसतील किंवा असतील, मग एवढं सगळं त्यांना सुविधा उपलब्ध होतात का आणि त्यांना काय कष्ट इथे करावे लागतात? सगळ्यात पहिले स्टुडंटचा प्रश्न होता तुमचा. स्टुडंट्सला म्हणजे सरकार आल्यामुळे म्हणा, पण आपली ताकद वाढल्यामुळे आणि एक नॉर्थ ईस्टचं वातावरण बदलल्यामुळे स्टुडंट्ससाठी सुविधा तशा भरपूर आहेत. म्हणजे सुविधा नाहीत असं नाही. चांगले कॉलेजेस, चांगले इन्स्टिट्यूट आता हळूहळू बऱ्याच झाल्या आहेत.
आणि चांगली मदत मिळते. जवळपास सगळ्या राज्यांमध्ये चांगल्या स्कॉलरशिप्स आहेत, राज्यांच्या पण, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आणि प्रायव्हेट स्कॉलरशिप पण. ती मदत चांगली आहे, त्याच्याविषयी काही अडचण नाही. फक्त एक तिथे प्रॉब्लेम असतो नेहमी स्टुडंट ऑर्गनायझेशन्सचा. या सगळ्या ऑर्गनायझेशन्सला आधीपासून सेपरेटिस्ट ग्रुपनी आपल्या हातात ठेवलं होतं. म्हणजे ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट युनियन APSU, ऑल आसाम स्टुडंट युनियन ASU, नागालँड स्टुडंट युनियन NSU, अशा सगळ्या ज्या स्टुडंट युनियन आहेत ह्या आत्तापर्यंत म्हणजे एक 10-15 वर्ष आधीपर्यंत, आताही काही अशा थोड्याशा वेगळ्या ग्रुपच्या हातात होत्या की जे असामाजिक तत्त्व आहेत त्यांच्या हातात. कारण ते सोपं होतं, स्टुडंटला समोर करून आपले सगळे हेतू साध्य करायचे. कारण स्टुडंटला सोपं पुढे उभं केलं की कोणी गोळी चालवणार नाही, त्यांना कोणी आतंकवादी म्हणणार नाही, शिक्षा क्षेत्र एक पवित्र क्षेत्र आहे, त्याच्यासाठी काम करतात आहे, असं ते होतं. तर असं अजूनही थोडंसं आहे. म्हणजे जेव्हा CA लागू झाला आपल्या भारतात तेव्हा जो विरोध आपण बघितला तो विरोध नॉर्थ ईस्टपासून सुरू झाला. शाहीन बाग नंतर आलं. आपल्या सगळ्यांच्या लक्षात शाहीन बाग आहे, पण सुरू झालं नॉर्थ ईस्टपासून विरोध, आणि तो स्टुडंट युनियननी सुरू केला तिथल्या आसामच्या. बाकी राज्य त्याच्यात इन्व्हॉल्व नव्हते, पण हळूहळू स्टुडंट युनियनना त्यांनी ओढलं. तर अशा दुर्दैवाने काही स्टुडंट युनियन तिथे या जाळ्यात सापडलेल्या आहेत. पण आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकल काही स्टुडंट युनियन चांगल्या कामात लागल्यामुळे, म्हणजे विद्यार्थी परिषदेत एक चांगली ग्रीप आता आली आहे नागालँडमध्ये, मणिपूरमध्येही. फक्त मिझोराम थोडंसं बाकी आहे आपलं, पण बाकी सगळ्या ठिकाणी स्टुडंट युनियनची स्थिती चांगली आहे. आणि सगळे तिथे एकतर काय शायनेस बिलकुल नाही आहे. म्हणजे आपला प्रश्न बोलणे, विचारणे, त्याच्यासाठी लढणे हा शायनेस नाही. भारतातल्या बाकी जनजातींमध्ये काय फरक आहे की बाकी भारतातल्या म्हणजे रेस्ट ऑफ द इंडिया जे आहे तिथल्या जनजाती ह्या थोड्याशा शाय आहेत. म्हणजे बाकी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे म्हणा, किंवा त्यांना तेवढे अधिकार त्यावेळी मिळाले नाही म्हणून दोन्ही असेल. पण नॉर्थ ईस्टच्या जनजाती ह्या ॲग्रेसिव्ह आहेत. ॲग्रेसिव्ह आहेत म्हणजे स्वतःच्या अधिकाराकरता. ॲग्रेसिव्ह म्हणजे मारपीट करण्याकरता नाही, स्वतःच्या अधिकाराकरता मुखर आहेत, बोलतात, लढतात, घेतात अधिकारांनी आणि डॉमिनंट आहेत. म्हणजे जनजातींसमोर बाकी कोणात चालणार नाही, कारण त्यांचा एरिया आहेच तो. त्याच्यामुळे तो तिथे स्टुडंट युनियनमध्ये ही वृत्ती आहे लढून घेण्याची, ती एक चांगली आहे वृत्ती एका प्रकारे. तर आता तसं स्टुडंटसाठी वातावरण चांगलं आहे. दुसरं तुम्ही सैनिकांचं विचारलं, सैनिकांना कितपत मदत होते. सैनिकांना नेहमीच 1962 साली अरुणाचलच्या 2 बहिणींनी सतत 72 तास सैनिकांना जेवण पोचवून देणे, स्वतःच्या घरून बनवून 350 सैनिकांना 2 बहिणींनी जेवण पोचवलं. सतत गोळीबार सुरू होता आणि त्या 2 बहिणी तिथे शहीद झाल्या, नूरा आणि सेला. तर असा समाज तो आहेच आजही. चुरका मुर्मू नावाचा बंगाल आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर एक छोटा शाखेचा मुख्य शिक्षक, तो तिथे 15 वर्षाचा, तो शहीद झाला दारुगोळा पोहोचवताना सैन्याला आपल्या. असं भरपूर उदाहरणं आहेत तिथे, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे. तिसरं तुम्ही विचारलं अनुकूलतेचं, फायदा काय प्रचारकांना वगैरे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना. अनुकूलतेचा फायदा असतोच थोडा बहुत, पण अनुकूलतेचा फायदा आहे म्हणून आपलं काम खूप गतीने वाढेल असं नाही. काम आपल्या गतीनेच वाढत असतं. अनुकूलतामुळे थोडंसं आपल्याला सोपं वाटतं एवढंच आहे. पण अनुकूलता नव्हती तेव्हाही आपण तिथे गेले 70 वर्ष झाले काम करतोच आहे. आता अनुकूलता वाढल्यामुळे काही स्थानं मिळणे, थोडंसं निधी संकलनमध्ये सोपं होणं, वातावरण चांगलं झाल्यामुळे. पहिले अंडरग्राऊंड एलिमेंट्स खूप त्यांच्याकडनं म्हणजे काय म्हणतात त्याला खंडणी घेणे, एक्स्टॉर्शन प्रकार खूप जास्त होता. त्याच्यामुळे लोक कंटाळायचे, किती वेळा पैसा देणार. पण आता तो बंद झाल्यामुळे, कमी झाल्यामुळे एकदम आता लोक सामाजिक कामांसाठी पैसा द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे थोडंसं एक अनुकूलता आहे. पण पॉप्युलेशनच मुळात कमी असल्यामुळे त्या लोकांना ते द्यावं लागतात देणग्या. जसं आता आसाममध्ये पॉप्युलेशन 3 करोड आहे, पण संघटना 40 आहेत आपल्या, म्हणजे संघ परिवार म्हणून. आणि त्या 40 संघटनांचं जर बजेट आपण म्हटलं तर ते कमीत कमी 100 कोटींचं होईल. 100 कोटी समाजांना आणायचे कुठून, तेच ते लोक असतात. तर थोडी ती अडचण असतेच नेहमी, ती असली पाहिजे. एकदम खूप जास्त पैशांची अनुकूलताही नको आपल्या संघटनेत, बरं असते आपल्यासाठी. आपला अभ्यास कायम राहतो मागण्याचा, तसं ते आहे तिथे. आणखी काय सुटलं आहे आता? सांस्कृतिक जोडणे. म्हणजे नाच, गाणे आणि कला. मी नेहमी गमतीने म्हणत असतो की नॉर्थ ईस्टच्या मुलांना, महिलांना, म्हणजे कोणालाही
डान्स, सिंगिंग आणि ड्रायव्हिंग हे शिकवावं लागत नाही, तो आईच्या पोटातनंच शिकून येतो. कोणीही, तुम्ही कोणत्याही नॉर्थ ईस्टच्या मुलीला म्हणा की नाच, तो लगेच छान डान्स करेल. आणि एक 45 वर्षाची बाई आहे, 3 मुलांची आई आहे, आपण सगळे बसलो आहे, तिला म्हटलं दीदी थोडासा नाचो ना, गाणं लगाएगा, की गाणं लगावा, सहजपणे नाचेल. काही असं सगळे बा वेगळे लोक बसले आहेत असं काही नसतं मनात. त्यामुळे मुळात जन्मजात कलाकार हे लोक आहेतच. ते तुम्ही नॉर्थ ईस्टचे ड्रेसेस पाहिले असतील. आता हे नॉर्थ ईस्टचं आहे, आसामचा गमछा, हे हाताने विणतात. हा मशीनचा आहे, हो हा मशीनचा आहे, तर हाताने विणतात. तर हाताने विणतात ते सगळे सुंदर कपडे असतात. म्हणजे एकट्या अरुणाचलमध्ये जवळपास 150 ते 200 ड्रेसेसचे पॅटर्न आहेत. एक ट्राईब आहे तागिन नावाची, त्यांचे 60 पॅटर्न आहेत एका जनजातीचे. आणि त्या पॅटर्नचे स्पिरिच्युअल आणि जॉमेट्रिकल आणि सोशल मिनिंग्ज असतात. तर ते कला म्हणजे कूट के भरी है वहाँ. सौंदर्य पूर्ण जगात जितकं सौंदर्य असेल तितकं एका नॉर्थ ईस्टमध्ये आहे. आणि पूर्ण जगात जितक्या समस्या आहेत त्याही नॉर्थ ईस्टमध्ये आहेत. त्याच्यामुळे ते कलेनी जोडल्या जाईल नॉर्थ ईस्ट हे तर पक्का आहे. म्हणजे नागालँडमधनं संस्कार भारतीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा सरहद को स्वरांजली म्हणून कार्यक्रम घेतला होता. ए मेरे वतन के लोग गाण्याला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून. तर लता मंगेशकरांचा लाईव्ह संदेश होता त्या गाण्यात. 5000 मुलामुलींनी एकत्रित ए मेरे वतन के लोग म्हटलं. त्या गाण्यात सगळे स्टेट आले होते नॉर्थ ईस्टचे. मग त्याच्यात काही लोक आले. मग त्याच्यानंतर मागच्या वेळी कुंभात गेले म्हणून चर्चनी त्यांना नोटीस दिलं, बायकॉट, तुम्हाला आम्ही चर्चमध्ये काढतो आहे, तुम्ही का गेले, एक्सप्लेनेशन द्या, हिंदूंच्या कार्यक्रमात का गेले. तर त्या 12 लोकांनी लिहून दिलं की आम्ही हिंदूंच्या कार्यक्रमात नाही गेलो, आम्ही देशभक्तीच्या कार्यक्रमात गेलो आणि तुम्हाला काय काढता तुम्ही चर्चमधून, आम्हीच निघतो आहे आजपासनं, आम्ही पुन्हा आमची जी जनजाती होती ओरिजिनल त्याच पूजा पद्धती पुन्हा करू, सोडून देतो आम्ही चर्चला. असं एक चांगलं वातावरण आता तयार झालं आहे. त्यामुळे अनुकूलता भरपूर आहे. त्यावर मोठा परिणाम आहे त्याचा. ब्रह्मदेश आणि बांगलादेश हे जर डिस्टर्ब असलं तर ईशान्य भारत नेहमी डिस्टर्ब राहणार, कारण बॉर्डर लागलेले आहेत. त्यामुळे मोठा इन्फ्लक्स बांगलादेशींचा पुन्हा घुसण्याची एक शक्यता होती. पण सरकारने त्याची काळजी घेतली. या सगळ्या संघर्षात म्यानमारचाही संघर्ष सुरूच आहे, आर्मी शासन आहे तिथे आत्ता, आणि बांगलादेशचा आहेच सुरू. तर कमीत कमी इन्फ्लक्स यायला नको मोठ्या प्रमाणात याची व्यवस्था आपण केली, म्हणजे सरकारने केली. आणि इकडे त्याचे दुष्परिणाम असे असतात की म्यानमारमध्ये काही झालं की ते पळून इकडे येतात. त्याच्यामुळे इकडे इम्बॅलन्स होतं थोडं, कारण रिसोर्सेस तेवढेच आहेत ना, त्याचं इम्बॅलन्स होतं, थोडंसं कठीण होतं. ते सरकारला विचारावं लागेल, सरकारला विचारावं लागेल, मी सरकार नाही बा. असं सांगता येत नाही. त्या लोकांची तिथली डिमांड झाली समजा, त्यांना वाटतं की होईल, असंही होऊ शकतं. सगळ्यात सोपा उपाय तोच आहे की नाही. सोपा म्हणजे आवश्यक उपाय. जमीन आणणार कुठून, तुम्ही वाढवू शकत नाही. तर बांगलादेश होतं पहिले भारतातच, पुन्हा जर आलं तर हरकत नाही. तुमची हरकत आहे का? हां, इकडला यावा बस, मग मनात संकल्प ठेवा, होईल. वर्षापूर्वी जर असं डॉक्टर एडगारने म्हटलं असतं की बा आपल्या सगळीकडे अशा 40 संघटन देशभरात काम करतील, करोडो स्वयंसेवक राहतील, तर म्हणजे हसलेच असते लोक तेव्हा त्यांनी म्हटलं असतं तर. कारण त्यावेळी ती शक्यता दिसतच नव्हती. 4 हिंदूही एकत्र येत नव्हते. ते म्हणायचे नाही की 4 हिंदू यायचे तेव्हा, जेव्हा 5वा खांद्यावर तेव्हाच यायचे. तर असं ती स्थिती होती त्यावेळी. तर त्यावेळी जसं शक्यता वाटत नव्हती तशी मी आज जे सांगतो आहे ते तुम्हालाही शक्यता वाटणार नाही, असं कुठे होईल का वगैरे. तर माझ्याकडे जे काम आहे, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज ICCS, 1997मध्ये हे संघटन सुरू केलं होतं संघाने. तर संघ नेहमी 100 वर्ष पुढचा विचार करतो की पुढे काय होईल, काय करायचं आहे आपल्याला. त्याचं विजन क्लिअर आहे संघाचं, जे सुरू करतात तेव्हा. तर हे विजन असंच आहे की जे आपल्यासारख्या भारतासारख्या विचार करणाऱ्या संस्कृती सगळ्या जगात होत्या अब्राहमिक रिलिजन यायच्या आधी. म्हणजे ज्यू, ख्रिश्चॅनिटी, म्हणजे ज्यू नाही म्हणता येत, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम. ज्यू अब्राहमिक आहे पण तो कट्टर नाही आहे. तर त्या 2 संस्कृती, किंवा संस्कृती नाही म्हणतात त्याला, आक्रमण यायच्या आधी
सगळ्या संस्कृती अशाच होत्या की ज्या वसुधैव कुटुंबकम मानायच्या, प्रकृतीपूजक होत्या, एक दुसऱ्यांचा सन्मान करायचा, कुठल्याही रूपात देव पाहायचा ते लोकही आपल्याचसारखे होते. आपला काही आग्रह नाही की रामाची पूजा केली तरच हिंदू, असं नाहीच आहे. निराकाराची पूजा आहे आपल्या इथे, तोही हिंदू आहे. दगडाची पूजा केला तोही हिंदू आहे. पूजा नाही केली तोही हिंदू आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती आपल्याकडे आहेच, कुठल्याही रूपात असू शकतो. तर असं मानणारे जगभरात होते. पण अब्राहमिक आक्रमणात ते सगळेजणं कन्वर्ट झाले म्हणा किंवा मायक्रो मायनॉरिटी झाले. उदाहरण, अमेरिकेत जेव्हा कोलंबस गेला त्यावेळी तिथे पूजा पद्धती त्यांची होतीच, अमेरिकन लोकांची तिथल्या, ज्यांना आपण आज मायन म्हणतो, ॲस्टेक म्हणतो, मेक्सिकन म्हणतो, असे लोक होतेच ना. तर असे जगभरात होते. ऑस्ट्रेलियामध्ये गेले तर आज ज्यांना ॲबोरिजिनल्स म्हणतो ते ॲबोरिजिनल्स तिथले मालक आहेत. न्यूझीलंडमध्ये गेलं तर मावरी आजही भेटतात आपल्याला, की जी एक लहान मुलगी आहे ना तरुण, ती पार्लमेंटमध्ये ओरडते न्यूझीलंडच्या. व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल, जोरदार व्हिडिओ आहे तो. तर ती मावरी ट्राईबची आहे, ती अजूनही कन्वर्ट झालेली नाही. तर अशा आफ्रिकेत अजूनही 1000 ट्रॅडिशन जिवंत आहेत. अशा सगळ्या ट्रॅडिशन्सला जोडायचं भारतासोबत आणि एक सॉफ्ट पॉवर तयार करायची जगभरात, सर्वे भवंतु सुखिना म्हणणारी. हे आपलं संघाचं उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपण जे वारंवार म्हणतो वसुधैव कुटुंबकम, तर आधी आपण पारसी लोकांना शरण दिली, ज्यू लोकांना शरण दिलीच ना भारताने. पण आता शरण नाही, आता त्यांच्या देशात जाऊन त्यांची संस्कृती वाचवायची, असा आपण आता संकल्प केला आहे. तर म्हणजे कशी वाचवायची? ख्रिश्चन आणि मुस्लिमशी लढून नाही वाचता येणार, तर त्यांना मजबूत करून आपण वाचवायचं त्यांना, असं हे काम आहे. मग अशा संस्कृतींना पहिले शोधायचं, मग त्यांना भेटायला जायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचं. ते म्हणतातच, जसं आफ्रिकेत आपला एक कार्यकर्ता होते यशवंत पाठक नावाचे, ते गेले जेव्हा तर त्यांना म्हटलं की आप पर क्यों विश्वास करेंगे, आप तो हिंदू है. हाँ हिंदू, तो आप मुस्लिम लोगों ने हमको मुस्लिम बनाया, क्रिश्चियनों ने क्रिश्चियन बनाया, आप भी हिंदू बनाएंगे, तो आपके साथ क्यों आना है हमको. मग यशवंतरावांनी जे उत्तर दिलं की हमारे लिए हिंदुत्व यही है कि आप जिसकी पूजा करते हैं वही पूजा कंटिन्यू करिए, वही हमारे लिए हिंदुत्व है. मग त्यांना विश्वास आला की नाही, हे आम्हाला कन्वर्ट करणार नाही. मग त्यांनी आपल्यासोबत काम सुरू केलं. असे एक देश जोडले गेले. आज 60 देशांच्या जवळपास 100 ट्रॅडिशन्स आपल्या ICCSशी जोडल्या आहेत. आणि दर 3 वर्षात आपण त्यांना भारतात बोलावतो. मागच्या वेळी आसाममध्ये ती कॉन्फरन्स झाली, त्याच्यात 34 देशातनं 42 परंपरांचे 350 लोक आले होते. असे ते कार्यक्रम आता सुरू झाले. मग त्याच्यात ते संकल्प घेतात की आम्ही आमचा धर्मसंस्कृती वाचवू. त्याच्याकरता आम्हाला भारताने मदत केली पाहिजे, कारण तिथे त्यांना पॉलिटिकल, फायनान्शियल आणि सोशल तिन्ही स्टेटस नाही आहे. मायक्रो मायनॉरिटी आहेत, कुठे 5000, कुठे 2000, कुठे 25000. जसं इराकमध्ये एझदी नावाची जाती आहे, ते कन्वर्ट नाही झाले आजपर्यंत, मुस्लिम नाही झाले. मग ते म्हणतात आम्ही आता तिथे राहू शकत नाही, आम्ही आता अमेरिकेत राहतो, अर्मेनियात राहतो, लिथुआनियात राहतो, पण या सगळीकडे तुम्ही आम्हाला कलेक्ट करा, आमच्या कॉन्फरन्स करून द्या, आम्ही एकत्रित येऊ, आमची सूर्याची पूजा आहे ती पूजा करू, आमचा पक्षी जो पूजनीय आहे तो मोर आहे. हे सगळं ते सांगतात. लिथुआनियामध्ये 1000 शब्द संस्कृतशी मिळते जुळते आहेत. पण आपण हे कधीच म्हणत नाही की तुम्ही हे भारताकडनं शिकले आहे, काही कारण नाही म्हणण्याचं. कारण एकाच वेळी जगात एकसारखा विचार करणारे 4 माणसं असू शकतात ना. मग त्यांनी प्रकृतीक पूजा केली, आपणही केली, म्हणून आपले विचार जुळतात. तिथे कुठे स्वस्तिक दिसतं तर ते त्यांचं स्वस्तिक आहे, त्यांनी निर्माण केलेलं आहे, आपल्याचकडनं सगळं शिकले असं नाही आहे. म्हणून अशा अलाईक किंवा लाईक माइंडेड असे कल्चर्स त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं, जेणेकरून जगातली कट्टरता संपेल आणि पुन्हा एकदा जसं जग आधी सर्वे भवंतु सुखिनाचं जगत होतं मंत्र, तसं पुन्हा होऊ शकतं. असं ती कल्पना आहे ICCSची. ते काम आता माझ्याकडे आहे. तर भारतात त्याच्यासाठी 20 केंद्र उभे करायचे आहेत. महाराष्ट्रात 3 केंद्र आहेत, नागपूर, पुणे, मुंबई, युनिव्हर्सिटीमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये आणि लोकांमध्ये अवेअरनेस देऊन इथल्या लोकांना त्या देशांमध्ये पाठवायचं, त्याला इथे बोलवायचं, असं ते काम आहे. माझं नाव मीनाक्षी सापुतेकर आणि मी संस्कृती संवर्धन समितीची महिला संयोजक कार्यकर्ते आणि मी प्राथमिक शिक्षिका पण आहे. बरं. तर मला पूर्व ईशान्य भागातील शैक्षणिक परिस्थिती कशी आहे, पूर्व प्राथमिकची, आपण जे भारतामध्ये शैक्षणिक धोरण राबवितो ते तसंच्या तसं तिथे पण राबवलं जातं का? आज आपल्या मुलांजवळ प्रत्येकाजवळ डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, मुलांजवळ मोबाईल आहे, आपण डिजिटल आहे, गुगल वापरतो, छोटे छोटे मुलं पण. मग तिथले पण मुलं जे आहेत ते पण असे जुळलेले आहेत त्या शिक्षणाशी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मशी. ते शिक्षणामध्ये AI किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंत कुठपर्यंत पोहोचले आहे, म्हणजे
म्हणजे त्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे प्राथमिक बेसिसवर आणि कॉलेजला त्यांचे शैक्षणिक थोडंसं सांगा. शैक्षणिक प्रवास शैक्षणिक म्हणजे उशिरा पोचलं, तथाकथित शिक्षण उशिरा पोचलं. त्यांचं जे त्यांच्या गावात शिकवायचे ते सगळं त्यांना येतं. हँडीक्राफ्ट्स येतं, घर बनवणं येतं, म्हणजे स्किल सगळे आहेत. पण फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण ते एज्युकेशन उशिरा पोचलं तिथे, म्हणजे कारण जॉग्राफिकल आयसोलेशनमुळे, दुसरं काही कारण नाही. पण रुची आहे सगळ्यांना, शिकावं वाटतं. आज म्हणजे गरीबातला गरीब माणूस जरी असेल तरी तो स्वतः कर्ज काढून स्वतःच्या मुलांना शिकवतो. हे खूपच चांगलं आहे. म्हणजे आपल्याकडल्यापेक्षा इच्छा खूप आहे शिकायची आणि शार्प आहेत मुलं. जसं मी सांगितलं की डान्स, ड्रायव्हिंग आणि सिंगिंग हे शिकवावं लागत नाही, तसंच शार्प आहेत. कुठल्याही बाबतीत खेळात शार्प आहेत, अभ्यासात शार्प आहेत, फक्त त्यांना दिशा द्यावी लागते. पण तसे टेक्निक आपण शिकवले तर त्याच्यामुळे त्या प्राथमिक शिक्षण तर चांगलंच आहे. म्हणजे आणि भारतीय शिक्षण पद्धती जी आपण इथे करतो आहे ती सगळीच्या 100% तिथे तशीच्या तशीच आहे, त्याच्यात काहीही अंतर नाही आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी आहेच. म्हणजे वास्तविक मी म्हणजे उलटं म्हणेल की आपल्याकडे हे सगळं मॉडर्निटी शिकण्यात आपण थोडेसे म्हणजे मागे आहोत, ते जास्त पुढे आहेत मॉडर्निटीमध्ये. कपड्यांच्या बाबतीत, गॅजेट्सच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत. म्हणजे चांगल्या अपग्रेडेड गाड्या तिथे आहेत आणि सगळे गॅजेट्स तिथे आहेत, ते सगळं आहे. आणि मुलं अगदी स्मार्ट आहेत, म्हणजे स्मार्ट इनफ टू हँडल ऑल द गॅजेट्स असा. आणि राष्ट्रवाद, राष्ट्र म्हणून ते आवश्यक आहे अजूनही, कारण ते शिकवल्या नाही गेलं 100-150 वर्षात जुन्या. आधी होते आपले संबंध. म्हणून मी गमतीने म्हणतो आहे की भगवान कृष्णानंतर RSSच पोचला तिथे. 5,500 वर्षांची गॅप आहे. तर ती गॅप आहे. शंकराचार्य आले, 3 दिवस राहिले, आजारी झाले, त्यांना परत यावं लागलं, म्हणजे आद्य शंकराचार्य. गुरु नानक आले, 6 महिने तिथे फिरले, पुन्हा परत यावं लागलं. विवेकानंद 2 दिवस शिलाँगमध्ये आले, परत आले. रवींद्रनाथ टागोर त्रिपुराला यायचे, पण राजांकडे राजाश्रित होते म्हणून तिथे राहायचे, परत यायचे. त्यामुळे समाजात साधू संन्यासी, सामाजिक कार्यकर्ते, सगळ्यांना जोडणारे लोक असे गेले नाहीत गेल्या 5,000 वर्षात. त्यामुळे ही गॅप आहे, दुसरं काही कारण नाही. ती गॅप भरायला आपण आता सगळे आहोत. म्हणून आपण सगळ्यांना आवाहन करतो की कोणी शिक्षक रूपाने तिथे 8 दिवस द्या, कोणी ड्रॉइंग शिकवायला या, कोणी आणखी जेवणाचे वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवायला या, कोणी रांगोळ्या शिकवायला या, कोणी हँडीक्राफ्ट शिकवायला या, कोणी स्पोकन इंग्लिश शिकवायला या, कोणी मेडिकल कॅम्प करायला या, कोणी डॉक्युमेंटरीज बनवायला या, कोणी नुसते फिरायला या. पण या नॉर्थ ईस्टमध्ये जितकं येणं जाणं वाढेल, हा सेपरेटिझमचा भाव आपोआप ब्रिज होईल. आपल्या जसं आता संदीपजींनी विषय मांडला की कोणी फिरायलाच या किंवा कोणी वेगवेगळ्या कार्यासाठी या. तर आपल्यासोबत आज डॉक्टर आरतीताई गोडबोले आहेत आणि मागे यशोधनजी गोडबोले आपण बघू शकता की ते दरवर्षी नॉर्थ ईस्टला जाऊन सेवा देतात. एकदा जोरदार टाळ्या यशोधनजी पण आहेत सोबत. हां तुम्ही सेवाच देता असं म्हणतो आम्ही काका. सगळ्या मेडिसिन तेच जमा करून पाठवतात. अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आपण ऐकले. माझी अशी हे सगळे विषय लिहावे आणि हे लोकांमध्ये थोडेसे आपण जर पोहोचवले तर याच्याबद्दलची जनजागृती ज्याला म्हणतात ती होईल आणि जास्तीत जास्त लोकांना हा कन्सेप्ट. या कार्यक्रमासाठी तर तसे संदीपजी आलेले आहेतच. मला असं वाटतं की या क्षेत्रात जे जे लोक काम करतात या सगळ्यांकडे जेव्हा बघतो तर असं वाटतं की निस्वार्थीपणे काम करतात. म्हणजे जेव्हा त्यांनी सुरुवातीला दीक्षितजींचं उदाहरण दिलं किंवा असे बरेचसे प्रचारक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य तिथे दिलं आणि आयुष्य देताना सुद्धा स्वतःचं आयुष्य गमावलं पण म्हणजे या देशासाठी. तर याच्यासाठी समजा साधं उदाहरण म्हणायचं म्हटलं तर मला अजूनही आठवतं की रायगड जेव्हा बांधण्यात आलं होतं तर ते हिरोजी इंदुरकरांनी बांधलं होतं. आणि हिरोजींना जेव्हा शिवरायांनी विचारलं होतं की हिरोजी तुम्हाला काय हवं आहे, तर त्यावेळेला हिरोजींनी म्हटलं होतं की मला तुमच्याकडनं सध्या काही नको, मला जेव्हा काही लागेल त्यावेळेला मी तुमच्याकडनं मागून घेईन. तर ज्या वेळेला पुन्हा शिवरायांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, तर हिरोजी म्हणे की रायगडाच्या एका कोपऱ्यावर जगदीश्वराचं मंदिर आहे, तुम्ही ज्या वेळेला तिथे पूजेला याल त्यावेळेला मी तुम्हाला मागेल की मला काय हवं आहे. शिवराय मंदिरासाठी जातात. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला मंदिरात दर्शनाला जातात
तर तिथे म्हणतात हिरोजी आज मी इथे आलो आहे, आता तरी सांगा तुम्हाला काय हवं आहे, कारण की मी जेव्हा तुम्हाला विचारलं होतं तुम्हाला ना घोडे हवे आहे, ना कुठल्या मुद्रा हव्या आहे, ना राज्य हवं आहे, ना जागा हवी आहे, नेमकं तुम्हाला काय हवं आहे. तर त्यांनी असं म्हटलं होतं की महाराज हे जगदीश्वराचं मंदिर आहे, तुम्ही रोज इथे पूजेला याल आणि ज्या वेळेला तुम्ही याल तर इथे जी छोटीशी पायरी आहे त्याला तुम्ही ओलांडणार आहे. माझी फक्त एवढी छोटीशी विनंती आहे की ज्याही वेळेला त्या पायरीला तुम्ही ओलांडाल त्यावेळेला तुमच्या पायाची धूळ त्या पायरीवर पडेल आणि त्या पायरीला मला फक्त माझं नाव लिहू द्या, म्हणजे तुमच्या पायाची धुळी माझ्यासाठी अभिषेकाप्रमाणे राहील. इतकं निस्वार्थपणे काम करणारे जर हिरोजी इंदुलकर आहेत, तसेच या क्षेत्रात काम करणारे संदीपजींसारखे बरेचसे व्यक्ती आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आपल्या मनात जे जे सगळे प्रश्न होते मला वाटतं ते सगळे संदीपजींकडे येणं. एक शेवटचा प्रश्न अभिलाष दादांचा घेऊया आणि या कार्यक्रमाची सांगता. इथे आपल्याला हे सगळे वेगवेगळे दिसतात, इस्कॉन म्हणा, माता अमृतानंदमयी म्हणा, पण विदेशात जेव्हा आपलं काम संघाचं चालतं, उदाहरणार्थ 1993 पहिलं आफ्रिकेमध्ये हिंदू संमेलन आपण घेतलं होतं. त्यावेळी माननीय शेषाद्रीजी तिथे गेले होते, इथनं बरेच साधू संन्यासी गेले होते. ते त्यावेळी म्हणजे 1993 साली जेथे आफ्रिकेत तेव्हा एकही शाखा नव्हती, त्यावेळी 42,000 हिंदू त्यावेळी आले होते आफ्रिकेत, डर्बनला. तर हे कसे आले मग? तर इस्कॉन आहे, बाकी सगळे आहेत, या सगळ्यांनी मिळून ते काम केलं होतं त्यावेळी. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, सगळ्यांच्या आणण्याची व्यवस्था. 42,000 हिंदू आफ्रिकेत जमा करणं सोपं काम नव्हतं. तर असे सगळे कार्यक्रम साधारणतः सगळे मिळून करतात विदेशांमध्ये. तर त्याचा एक मोठा फायदा हिंदू समाजाकरता होतो, तिथे राहणारा हिंदू एक, आणि दुसरे तिथे राहणारे तिथले ओरिजिनल लोक जे हिंदू नाही आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, किंवा त्यांचं स्वतःचं काहीतरी परंपरा आहेत. हे सगळे पण हळूहळू या कुठे ना कुठे इस्कॉन म्हणा, रामकृष्ण मिशन म्हणा, किंवा अमृतानंदमयी म्हणा, स्वामीनारायण म्हणा, या सगळ्या संप्रदायांशी हळूहळू कुठेतरी सेवा कार्याशी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची एक अनुकूलता निर्माण होते, त्याचा आपल्याला खूप लाभ असतो. तो लाभ आहेच, विदेशात तो विशेष दिसतो लाभ, त्याचा तो आहे लाभ. संदीपजींनी खूप त्यांच्या पॅक शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला आहे, त्यामुळे म्हणून मी म्हटलं होतं आपल्याला जर प्रश्न असतील तर तेव्हा विचारायचा. एक शेवटचा प्रश्न नीनाजींचा, आणि माझी सगळ्यांना विनंती आहे आपण एक प्रश्न थांबवूया. नीनाजी. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. संस्कार भारतीचं काम करतो आपण. संस्कार भारतीचा उल्लेख केला तर तिथलं काय काम चालतं याचा मला आनंद वाटेल ऐकायला. संस्कार भारती जे काम करतं तेच तिथे चालतं. तिथल्या स्थानीय नृत्य परंपरा, गाणे, तिथले वेगवेगळे जे प्रकार आहेत. आपल्याकडे जसं काय ते लहान मुलांना झोपवण्याकरता लोरी, म्हणजे काय म्हणतो त्याला, अंगाई गीत आहेत, अशा कॉम्पिटिशन घेणे, कपडे विणण्याचे काही स्पर्धा घेणे, तिथले स्थानीय नृत्य प्रतियोगिता घेणे, म्हणजे स्थानीयतेला प्रमोट करणं, हे संस्कार भारतीचं आहे ब्रीद. त्यामुळे ते संस्कार भारतीचे जे गीत आहे त्याच्यानुसार ते सगळे कार्यक्रम तसेच चालतात, फक्त तिथल्या भाषेत आणि तिथल्या परंपरांना अनुसरून चालतात, एवढंच. इथे तुम्ही किल्ले बनवा प्रतियोगिता घेत असाल तर तिथे किल्ले बनवण्याचा काहीच संदर्भ नाही, त्यामुळे तिथे घेऊन तो लाभ नाही. मग तिथे वेगळ्या प्रकारे घ्यायचं असं. पण असतात तसेच कार्यक्रम, स्वरूप बदलतं फक्त. पण संस्कार भारती हे सगळ्यात प्रभावी माध्यम नॉर्थ ईस्टमध्ये फैलण्याचं आहे. एक वन ऑफ द मीडियम संस्कार भारती पण एक प्रभावी होऊ शकतं. जसं विद्यार्थी परिषद आहे, सेवा भारती आहे, वनवासी कल्याण आश्रम आहे, तसंच संस्कार भारती एक मोठं एक माध्यम नॉर्थ ईस्टला आहे. शेतीचा प्रश्न कोणीतरी विचारला होता, तर शेती पण तिथे तुम्ही विचारला होता. शेती तिथे कमी आहे, कारण थोडासा कठीण भाग आहे, पहाडी भाग आहे सगळा. आणि काही भाग असा आहे की जिथे थंडी इतकी प्रचंड असते की काही उगवणं शक्य नाही. म्हणून मग केवळ वर्षात एकदा मकई उगवते, किती थंडी असली तरी. तर ते मका उगवतात काही ठिकाणी तेही नाही. कमी आहे पण म्हणजे हां, प्लेन एरियांमध्ये होऊ शकतं, पहाडी क्षेत्रात कठीण आहे. तर प्लेन एरियात होऊ शकतं ना. आणि तिथे सगळी ऑर्गॅनिक शेती आहे, तुम्हाला माहितीसाठी. म्हणजे पहाडांमध्ये कुठेही केमिकल्स वापरत नाही. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये कोणीही जरा असं ऑबेसिटी नाही, BP शुगरचे पेशंट कमी. बाकी आहेत आजारपण, पण हे कमी आहेत. म्हणजे ऑबेसिटी म्हणा, त्याच्यामुळे येणारे आजार म्हणा, ते कमी आहेत.
कारण ऑर्गॅनिक खातात आणि सगळं पोल्युशन नाही. आणि स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर आहे नॉर्थ ईस्ट, हे पक्का आहे अगदी. त्यामुळे त्या आकर्षणाने तरी या एकदा. सर तिथे म्हणजे जे व्यवस्था वगैरे आहे ते आपल्या इकडे जसे हॉटेल्स वगैरे तिथे तसं काहीच नसेल ना. इंटेरियरमध्ये नाही, पण आहे ना. टुरिस्ट प्लेसमध्ये सगळीकडे आता चांगले हॉटेल्स, सगळीकडे सगळ्या राज्यांमध्ये एअरपोर्ट्स, सगळ्या राज्यांमध्ये रेल्वे स्टेशन्स, हे सगळं आता झालं आहे. आधी नव्हतं 20 वर्षापूर्वी, पण आता झालं आहे सगळं. तसं आता जे आमची मुलं आहेत वगैरे त्यांना पण ते थोडंसं दाखवायला पाहिजे. आम्ही कसं इकडे इकडे फिरतो आता हां. तिकडे पण जायला पाहिजे. बिलकुल. मुलांना पण समजायला पाहिजे. हो, हे पण आपल्या भारताचा भाग आहे आणि अविभाज्य भाग आहे. आणि महाभारतात रामायणापासून आहे, असं नाही आत्ता आला आहे. मग म्हणायला आपण म्हणतो की 1975 सिक्कीम आपल्यात आलं, असं नाही आहे. सांस्कृतिक आधीपासून होतं ते. आपल्यापैकी